नमस्कार. आपण जर बघितलं तर इथे बघा ट्रॅव्हल्सला आग लागलेली आहे. कटकेवाडीला आग लागली आहे. आपण ज्यावेळी पुण्यावरून नगरला जातो तर वाघोलीच्या पुढे गेल्याच्या नंतर कटकेवाडी आहे लोणीकंद फाट्याच्या अगोदर. तिथे या ट्रॅव्हल्सला आग लागलेली आहे. याच्या अगोदर देखील रांजणगाव मध्ये देखील ट्रॅव्हल्सला आग लागली होती आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल्सला आग लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता होतंय काय, गाड्यांना प्रचंड असे सेन्सर लावलेले आहेत. आतमध्ये एसी चालू असते, त्यामुळे कधी शॉर्ट सर्किट होईल सांगता येत नाही. कारण आफ्टर मार्केट देखील काही ट्रॅव्हल्स कंपन्या ज्या आहेत त्या समोरचे जे फोग लॅम्प आहेत, लाईट्स आहेत त्या मॉडिफाय करत असतात. त्यामुळे वायरिंग वेगळी केली जाते आणि त्यामुळे देखील आग लागण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. आपण बघितलं तर कारला देखील प्रचंड आग लागतायत. आता या उन्हाळ्यामध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढलंय कारण BS6 च्या ज्या गाड्या आहेत फेज 2 मधल्या यांचे सेन्सर कुठे आग पकडतील काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः काळजी घ्या. चालक मालक जे आहेत ट्रॅव्हल्स कंपन्यांचे यांनी कंपल्सरी करा, ट्रॅव्हल्स मध्ये फायरचे जे बाटले आहेत कमीत कमी 3 ते 4 बाटले आपल्या गाडीमध्ये असायला हवेत. ज्यावेळी त्या गाडीमध्ये पॅसेंजर बसतील त्यावेळी त्यांना सांगणं गरजेचं आहे, जागरूक करणं गरजेचं आहे. गाडीमध्ये फायर बाटले आहेत, त्याचबरोबर हॅमर जे आहेत हॅमर देखील प्रत्येक सीटला असायला हवा. आणि त्यांना आपण ज्यावेळी ट्रेनिंग घेणार त्यावेळी ज्यावेळी पॅसेंजर गाडीत बसतील त्यावेळी सांगा की इथे हॅमर आहेत, हे तुम्ही इमर्जन्सी यूज करू शकता. कारण होतंय काय, जे बसणारे पॅसेंजर असतात त्यांना हॅमर आणि त्याचबरोबर फायर बाटले जे असतात ते चालवायचे माहित नाही. ते कसे चालवायचे बऱ्याच मंडळींना माहित नाहीये. त्यामुळे सांगतोय की फायर बाटला यूज करण्यासाठी पण सांगा. त्याचबरोबर RTO देखील आहेत ना, त्यांची देखील जबाबदारी आहे. प्रत्येक ट्रॅव्हल्सचं चेकिंग झालं पाहिजे. कारण माणसांच्या जीवाशी खेळ नको. कारण काय होते ना, फॅमिलीतला एक माणूस गेला तर त्याची पूर्ण फॅमिली उघड्यावर येते. आणि ज्यावेळेस तुम्ही देखील प्रवास करताय त्यावेळेस लक्षात असू द्या, ट्रॅव्हल्सनं प्रवास करताना एवढं पण झोपू नका की ते कदाचित आपल्याला परमनंटली झोपावं लागेल. सतर्क राहा ट्रॅव्हल्स मध्ये, कारण आग कधी लागते हे आपल्याला सांगता येत नाही आणि निघायला देखील टाइम मिळत नाही. या अगोदर आपण समृद्धी महामार्ग त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी बघितलंय की पॅसेंजरला 30 सेकंदाचा देखील वेळ मिळत नाही बाहेर निघायला. त्यामुळे या सुरक्षा ट्रॅव्हल्स मध्ये आहेत का बघा. आणि त्यानंतर ट्रॅव्हल्स